पुणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत शिवसेना नेत्या डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी अनेक महत्त्वाचे मुद्दे उपस्थित करत प्रशासनाचे लक्ष वेधले। अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीपासून ते पुण्यातील वाहतूक कोंडी, पर्यटन स्थळांवरील सुरक्षा आणि आदिवासी महिलांसाठी आर्थिक मदतीचा मुद्दा त्यांनी जोरदारपणे मांडला। मशांचे हल्ले होणं, पर्यटन स्थळाची कनेक्टिव्हिटी नसणं अशा मुद्द्यांमुळे पुणे शहरात येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षिततेवर परिणाम झाला आहे। आणि शेवटचा माझा मुद्दा असा आहे की 3% बजेट आपण महिला आणि बाल विकास विभागाच्या GR नुसार वापरतो। आता ठीक आहे, आपण अंगणवाड्यांना मुलांना पावसात वगैरे बसायला लागू नये म्हणून ते सगळं बांधून घेतोय, परंतु मुळात महिला बालकल्याणच्या या कार्यक्रमाचा हेतू जो आहे तर त्याच्यामध्ये मला पालघरसारख्या ठिकाणी दिसलं की न्यूक्लियस बजेट त्यांनी उल्लेख केला आणि आदिवासी मुलगी जिच्यावरती अत्याचार झालेला आहे तर तिला ते 10 लाख मिळेपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात त्यांनी 50,000 रुपये मदत ताबडतोबीची दिली। तर मग आपल्याकडे पण आदिवासी उपाययोजना आहे, तर मग आपण न्यूक्लियस बजेटचा उपयोग अशा पद्धतीने अडचणीत सापडलेल्या, संकटात सापडलेल्या महिला मुलींसाठी करण्याचा त्याच्यामध्ये समावेश आपण स्वतः माननीय उपमुख्यमंत्री आहात तर त्या दृष्टिकोनातून पावलं उचलून त्या महिला बाल विकासासाठी असलेल्या 3%चा योग्य तो विनियोग होण्याच्या दृष्टीने पावलं उचलावीत असं मला सुचवावंसं वाटतं। धन्यवाद।